तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. पेपर फुटीनंतर नीट 2026 ची परीक्षा रद्द. NTA निर्णय. 3 मे रोजी झाली होती परीक्षा. पेपर फुटी प्रकरणी CBI चौकशीचे आदेश. परीक्षा रद्द झाल्यानंतर दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन. नीट पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे नाशिकपर्यंत. एक व्यक्ती ताब्यात. नाशिकच्या प्रिंटिंग प्रेसमध्ये पेपर तयार झाल्याची सूत्रांची माहिती. पोलिसांकडून संबंधित व्यक्तीची चौकशी सुरू. भाजपच्या भ्रष्ट व्यवस्थेमुळे लाखो विद्यार्थ्यांची मेहनत वाया. हे अपयश नसून तरुणाईच्या भविष्याविरुद्ध केलेला गुन्हा. नीट पेपर फुटी प्रकरणी राहुल गांधींचा भाजपवर निशाणा. नीट परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर होणार. परीक्षेसाठी पुन्हा रजिस्ट्रेशनची गरज नाही. विद्यार्थ्यांनी दिलेल्या परीक्षा केंद्रावरच परीक्षा होणार. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना पत्र. चुका तुमच्या आणि भुर्दंड जनतेला का? इंधन बचतीच्या मोदींच्या आवाहनानंतर राज ठाकरेंचा सवाल. तर तुमची मन की बात खूप झाली. आता खऱ्याखुऱ्या अर्थतज्ज्ञांची मन की बात ऐका. राज ठाकरेंचा खोचक सल्ला. पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राज ठाकरेंच्या पोटामध्ये दुखतंय. मोदींना सल्ला देण्यापेक्षा राज ठाकरेंनी पक्षवाढीसाठी प्रयत्न करावेत. भाजपचे प्रवक्ते नवनाथ पन यांची टीका. पंतप्रधान मोदींच्या सूचनांमुळे सर्वसामान्यांमध्ये अस्वस्थतेचं वातावरण. पंतप्रधानांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक घ्यावी. परिस्थितीचा सखोल आढावा घ्यावा. शरद पवारांची. पेट्रोल, डिझेल, गॅस जपून वापरा. मेट्रो, बस सेवा यांच्यासारख्या पर्यायांचा वापर करा. जगभरात तेल संकट निर्माण झाल्यानंतर पंतप्रधान मोदींचं आवाहन. तर वर्षभर सोनं खरेदी न करण्याचाही सल्ला. पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 मे पासून युरोपच्या दौऱ्यावर. 15 ते 20 मे दरम्यान UAE, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटलीचा दौरा करणार. विविध देशांच्या नेत्यांसोबत द्विपक्षीय आणि बहुपक्षीय चर्चा करणार. विधिमंडळाच्या 12 आमदारांचा प्रस्तावित जपान दौरा रद्द. पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा निर्णय. जपानच्या 2 राज्यातील राज्यपालांकडून भेटीचं होतं निमंत्रण. हिमंता बिस्वा शर्मा यांनी आसामच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहांसह अनेक वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या यादीतून प्रफुल्ल पटेल, तटकरेंचं नाव वगळलं. सुनेत्रा पवारांनी 29 तारखेला केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलं होतं पत्र. तर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या यादीमध्ये चूक, लवकरच दुरुस्त करणार. सुनेत्रा पवारांचं स्पष्टीकरण. विधान परिषदेच्या 2.5 वर्षांपासून रिक्त जागांसाठी पुढील आठवड्यामध्ये निवडणूक जाहीर होण्याची शक्यता. स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे निवडून जाणार 17 आमदार. पावसाळी अधिवेशनापूर्वी विधान परिषदेची सदस्य संख्या वाढणार. पश्चिम बंगालचे मुख्य निवडणूक अधिकारी मनोज कुमार अग्रवाल यांची मुख्य सचिवपदी वर्णी. मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांचा निर्णय. तर बंगालमध्ये SIRद्वारे 91 लाख मतदार वगळल्याचं फळ. रोहित पवारांची टीका. मुंबईत 15 मे पासून 10% पाणी कपात. जलाशयातील पाणीसाठा 23.52% गेल्यानं निर्णय. भातसा आणि अप्पर वैतरणातून अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध होणार. पाणी जपून वापरण्याचं आवाहन. नसरापूर अत्याचार प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सापडला. आरोपी चिमुकलीला गोठ्यात घेऊन जाताना पाहिल्याचे पुरावे हाती. पोलिसांनी 18 ते 20 गावकऱ्यांचे जबाब नोंदवले. पोलिसांच्या घरांसाठी 1,768 कोटींचा निधी मंजूर. पोलिसांना घरांसाठी व्याज सवलत अनुदान योजना राबवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ट्विट करत माहिती. मराठी पाट्यांसाठी मुंबई महानगरपालिकेचा कठोर निर्णय. 1 महिन्यामध्ये पाट्या मराठीत करा, अन्यथा दुकान बंद. पालिकेचा अल्टिमेटम. मराठी पाट्यांसाठी आजपासून पालिका झडती घेणार. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 40 अंशांच्या वर. नंदुरबारमध्ये 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. जळगाव, जालना, छत्रपती संभाजीनगर, गोंदियातही उन्हाच्या तीव्र झळा. देशात यंदा मान्सून 4 दिवस आधीच दाखल होण्याची शक्यता. 25 ते 27 मे दरम्यान मान्सून केरळच्या तटावर पोहोचणार. तमिळनाडूतील 717 मद्य विक्री केंद्र 2 आठवड्यामध्ये हटवा. मुख्यमंत्री विजय यांचा धडाकेबाज निर्णय. शाळा, प्रार्थना स्थळांच्या 500 मीटर परिसरातील मद्य दुकानांना टाळे लागणार. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर.
आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.